फिरायला लागलो होईल ते दिवसात बेकार माझं आहे का 1 रुपया सुद्धा नाही माझ्या घरावर 13 पत्रे आहेत म्हणणे तू भटक तुकतो आहे घरावर नेऊन ते बी सिमेंटाचे घेत भंगारात ऐकत नाही ते तुम्ही मला जेलमध्ये जर टाकला ना मी जेलमध्ये सडन पण कधीच मराठीची गद्दारी करणार नाही कधीच आणि जरी जेलमध्ये टाकलं ना मी जेलमध्ये मोर्चा काढीत असतो कायद्याचा मराठीचा त्याला आरक्षण शिकेन मी असं आरक्षण केल्याने हे होतं ते होतं त्याला सांगणार तो कामातून गेला मी गेलो आता आपण तो ह्या कामाला नाही आला पण तो अचून त्याच कामाला येईल चल आत मोर्चा करू आतले मराठीचे कायदे सगळ्यात मोर्चा काढील तिथं जर मुस्लिम बांधवाचे काही कैदे असले ते बी माझ्याच पाठीत येणार आत काही धनगर वंजारी बांधवाचे असले ते बी माझ्याकडूनच 12 बलुतेदारांचे कैदी असले तर ते बी आपल्याच मोर्चात सामील होणार आतल्या येवलेवाल्याचे सोडून सगळे आपले पण सुट्टी नाही मी मरायला भियत नाही सुट्टी नाही मी जर या साईडला भेलो असतो ना मी दवाखान्यात होतो संभाजीनगरला तुमची तो गॅलेक्सी त्याच्यानंतर या साईडने आम्ही जर एखाद्यावर केस झाली एखाद्या आमदार मंत्री खंदिर नाहीत काही त्यांना काही अटक करायचे असले की ते लगेच म्हणतात मग BP वाढला दवाखान्यात येते कारण दवाखान्यात गेल्यावर अटक करता येत नाही नियम आहेत काही अगोदर जीव नंतर चौकशी मी तर पहिलाच हा बघ हे माकडं लयची चित्र आहे काही देणं घेणं नाही बरं का याने मोबाईल आम्हाला असंच परेशान केलं मोबाईल मोर्चा केला मग आधीच आझाद मैदानला गेली बरं गेले ते गेले गप्पी नाही बसले त्यांना जर तिथले पोलीस बांधव म्हणले ना अरे ही VIP गल्ली इथं नको मग त्या भातच शिजायला लागले डांबरीवरच ते जर म्हणले ना हे घर अमक्याचं आहे त्याचा दारातच आंघोळ करायला लागला 2 घंटे झाले तरी ते आंघोळ संपला इतके नमुने बार 21 मधल्यावर वर चढे होय कोण गेले असते त्यांचे त्यांना माहिती वर ते टावरवर जाऊन बसले वर लय तरावायचे हे काय करतील आणि काय नाही सरकारने डाव टाकला का अगोदर त्यांना डाव आणला फॉर्म भरायचा त्याची विचार इथं बी बघा भिताडं भाताडं धरून बसले कोपरे कापऱ्यात असे खाली उभाने राहायचे काय नाही काय आपल्याला हे लढाई जिंकायची माय बाबा त्याला काय ताकद लावायची लावते त्यांनी मला बदनाम करण्यासाठी इतके राम ठेवलं होतं पण मी नाही आलो मी सगळं धरून चाललो होतं आपल्याला सगळं सहन करावं लागणार आहे तरच आपलं मायबाप गोरगरिबांच्या लेकराला नाही मिळत मी जर बदनामीला घाबरून हक्कालो आणि त्यांना तेवढी संधी पाहिजे हे मागा कसं सरकार कारण सरकारचा एवढा एकच डाव राहिला आहे त्यांचं म्हणणं आहे मी सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे याला बाजूला सारा ही जर असाच राहिला तर एक तर आरक्षण द्यावं लागेल नाही तर आपला कार्यक्रम होणार आहे आणि मी त्या बाजूला आता सरकारने प्रकाश आंबेडकर साहेबांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की हे सलाईनमध्ये विषबाधा करणार आहेत मला त्यांना ते डावमय झाला की त्यांनी ते बंद केला त्याच्या अगोदर त्यांनी मुंबईला आपली रॅली चालली होती त्यावेळेस सुद्धा एक 15-16 जणांच्या माध्यमातून एक ट्रॅप रचला होता तेव्हा आपल्याला आधीच माहीत झालं याच्यात कोण मंत्री आमदार आहे त्यामुळे तो बी त्यांनी बंद केला म्हणजे ते आपण हाणून पाडलं आता 2-3 दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुन्हा सांगितलं मला खात्री लाईक माहिती मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे की हे माझे व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करणार ते काय कोण करते ना धुमकट याचं मुलगा त्याला लावून त्याचं मुलगा याला लावून काय म्हणते त्याला ते करणार ते व्हायरल करणार आहे भाऊ तुला लय बार सांगितलं माझ्या नादी नको लागू मी असा बोऱ्या वाजवीन तो मला उगा आचारसंहितेत बोलायला नको मी आचारसंहितेचे नियम पाळतो कायद्याचे नियम पाळतो बोलाना आचारसंहिते नव्हती पाहिजे मग तुला खेळाचा काच कामा आकाश आहे कारण मी कायद्याला मानतोय एकदा आचारसंहिता संपून तो मागत लागतो मी एकदा मागायला लागलो की त्याचाच पेटा पडित असतो दुसऱ्याच्या मागं लागतच नाही भोगा करूच तर त्याला सोडितच नाही काही गरज आहे का आता मग व्हिडिओ आणणार आणि तो टाक घेणार आणि तो तुला वाटतोय मग आम्हाला तसं करता यायचं नाही काय किती नीचपणा असला पाहिजे अंगात गोरगरिबांच्या लेकराचं काम करतोय गोरगरिबांच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत व्हिडिओ बनवणार तो टाकणार मग बदनामी करणार मी काहीही झालं तरीही माझ्या मायबाप मराठ्यांपासून तुटूच शकत नाही मी तुटणार सुद्धा नाही तुला काय करायचं तर कर तुला काय करायचं तर कर कसले व्हिडिओ बनवते त्यांना काय वाटतं माहिती आहे का ते ईडी नव्हते का ते मागं
त्या आमदाराला मंत्र्याला ते कपकून फुटून त्यांच्या पक्षात द्यायचं, ते म्हणत मध्ये जाण्यापेक्षा. आणि ज्याला ईडी चौकशी लावली का ते छगन भुजबळ जाऊन बसायचं. ते म्हणतं वय आत गेल्यावर खायला काय आहे? ती म्हणायचं पुढं जाय फक्त आत जाऊ नको. त्यामुळे हे लगेच म्हणायचं पक्ष सोडून त्या पक्षात जायचं. त्याला भिवून इकडे येते. म्हणून त्यांनी यासाठी लावले माझ्या मागं आणि पोलिसांच्या केसेस पण लावल्या. मी जिथं सभा घेईन तिथं माझा गुन्हा दाखल होतो, जिथं घेईन तिथं कुठं जाऊ द्या. आता माझ्या घराला तर नांदेडच्या SP-ने नोटीस चिटकायला लावली बघा कार्यक्रमात. माझ्या घराला आणून चिटकेलं, त्याच्यावर ते मीडियात ते व्हायरल झालं, आज रद्द केली. मग काय लावली होती? काय आहे का काही? काय डाव टाकावं काय नाही. आणि मी काय केलं दुपारी तिथं मी अतिथी माझ्यावर पुन्हा काय गेला. बरं केला तर केला, करून दे. मी येतो म्हणले ती रद्द केली. मी निघालो हे निघते आग्या मोळ सगळं मागत. हे म्हणतात आपण सगळे संगच बसू. आता इतक्या जणांना भाकरी खाऊ घालायचं म्हणल्यावर सोपं आहे का? आता समजा मी गेलो आणि एखादा लाख जर त्या PSI साहेबाच्या पुढं बसले, भूक तर लागेल का नाही आम्हाला? अरे एक वडापाव बी दिला यांना 10 रुपयाचा, तर ते किती झाले? 1 लाख गुणेल 10 रुपये. मेले ते PSI साहेब पैसे भर यांचे. आणि एखादा जर म्हणला मग पोरग वडापाव खातच नाही, रोज 1 लिटर दूध पित होती. मेले द्यावरून दूध याला मग 35 वर्षाचं केली करू असं ना आपलं काय नेमकं काही गरज नसताना विनाकारण समाजाचे नाराजीचे लाट अंगावर घ्यायची काही गरज नाही, काहीच गरज नाही. विनाकारण समाजाच्या नाराजीचे लाट अंगावर घ्यायची. आपलं काय ठरलंय? सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी द्यायची. राजपत्रित आधी सूचना कोणी काढली? तुम्ही. राज्यपाल पद या राज्यात अस्तित्वात आहे, विधानसभा विधान परिषद अस्तित्वात आहे, पालकमंत्री पद अस्तित्वात आहे. मग अडचण काय तुम्हाला? आधी सूचना तुम्ही काढली, अंमलबजावणी करून टाकायची. नाही केली, डाव टाकीचं डाव. ते 10% आरक्षण दिलं जे टिकणारच नाही, ते आपण घेत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले मराठा समाज खुश आहे 10% आरक्षण घेतल्यामुळं. आता ते टिकणारच नाही, खुश पडू नये. मी या मुकुंदवाडीच्या बांधवांना विचारतो तुम्हाला एक प्रश्न, मनातून सांगा, 10% आरक्षण आहे ते टिकणार नाही आहे, ते तुम्हाला मान्य आहे? तुम्ही खुश आहेत का? नाही. मग देवेंद्र फडणवीस साहेब खुश कोण आहे म्हणतात नेमकं? तुमच्या भोवतीत म्हणतात ते डबडे हिंडत आहेत ते काय? त्यांच्याच नेते ते खुश आहेत म्हणजे मराठा समाज खुश आहे का? तुम्ही समाजाच्या भावना समजून घ्या. मायबाप जास्त बोलत नाही, मला आणखी 7 कार्यक्रम घ्यायचे आणि 10 वाजायच्या आत उरकायचे, कारण मला बंधन आहे. नाही तर मी 5 वाजता घेत असतो, मला झोप येत नाही आणि काहीच नाही. मी 5 वाजता जरी खाल्लं पाठ तरी मला पोचवतो, काही अडचण नाही. प्रॉब्लेम फक्त माझ्या गाडीतल्या 10 वाजता ते टोपलं चापात सुरू करतो, ते म्हणजे याला का पोचत आपलं घ्या पाठवून खाऊ. कारण मी आणि माझा समाज याच्या पलीकडे मला काहीच दिसत नाही. कारण मला 3 दिवसापासून मुली ॲडमिट असणारी आणखीन माहीत नव्हती, सकाळी माहीत झाली संभाजीनगरला ॲडमिट येऊन. मी समाजाचं काम म्हणजे माझी पाठ नाही थोपटून घेत, समाजाच्या पुऱ्या सभा घ्यायला लागलो आहे. भेटायला म्हणलं नंतर जाता येईल हॉस्पिटलला. मी माझा कुटुंब माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून बाजूला सारलेलं आहे आणि तुम्हाला मायबाप मानलेला आहे. मी समाजापेक्षा मोठी दुसऱ्याची मायाच करत नाही, कारण मी माझ्या कुटुंबाला सुधरू शकेल. माझ्या 2 लेकरं सुखात राहतील, पण करोडो लेकरांचं काय? अगोदर समाजाला परिवार मानले, त्यांचे लेकरच मोठे झाले पाहिजेत, याच्यासाठी मी जीव सुद्धा द्यायला तयार, माझा हाताला तयार आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, 24 तारखेला आपण बैठक लावली.